नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला कॅन्सर बाबतीत A to Z माहिती मिळणार आहे. मित्रमैत्रिणींनो, कॅन्सर हा फक्त मेडिकल प्रॉब्लेमच नाहीये. तो एक सामाजिक, भावनिक आणि आर्थिक प्रॉब्लेम पण आहे. कॅन्सर पेशंटला फक्त मेडिकल ट्रीटमेंटचीच नाही, तर केअर, सपोर्ट आणि एक हेल्पिंग हँडची गरज आहे. आणि हा हेल्पिंग हँड गेल्या 55 वर्षापासून CPAA कॅन्सर रुग्णासाठी देत आहे. CPAA म्हणजे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन. ती जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, 1969 पासून कॅन्सर अवेअरनेस आणि कॅन्सर रुग्णासाठी अविरत प्रयत्न करत आहे. आणि आज मी खूप ऑनर्ड फील करते की आजच्या आपल्या या पॉडकास्टच्या ज्या गेस्ट आहेत, मिस नीता मोरे, ह्या मुंबईतल्या CPAच्या डायग्नोस्टिक डिपार्टमेंटच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि गेल्या 3 दशकापासून त्या CPAशी जुळलेल्या आहेत. तर चला, आपण आपल्या गेस्टचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया की CPA कॅन्सर रुग्णाच्या आयुष्यामध्ये कसं मिरॅकल्स करतात. वेलकम मिस नीता मोरे मॅम. नमस्कार. आणि माझ्या या युट्यूबच्या छोट्याशा चॅनलमध्ये तुम्ही आलात आणि माझ्यासोबत पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या माध्यमातून आम्ही कितीतरी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही गेल्या 3 दशकापासून CPAशी जुळलेले आहात. तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली? मी बेसिकली इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे आणि मी जेव्हा जॉईन झालेले तेव्हा मी असिस्टंट कॅम्प कोऑर्डिनेटर म्हणून जॉईन झालेले. काही काळानंतर मला ते आवडू लागलं आणि ते माझं पॅशन बनलं. गेली 35 वर्ष मी इथे काम करते आणि असं वाटत नाही मी काम करते आहे. इथे मी माझं पूर्ण जीवनच इथे दिलेलं आहे आणि देताना मला खूप आनंद होत आहे, कारण मला अतिशय चांगली संस्था मिळाली की जिथे मी माझी सर्व्हिस देऊ शकले. आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही अशी संस्था आहे की आमचं हे घर आहे. आम्ही घरापेक्षा जास्त वेळ इकडे राहतो आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याची आम्हाला संधी आमच्या ऑर्गनायझेशनने दिली आहे. त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मॅडम, तुम्ही इकॉनॉमिक ग्रॅज्युएट आहात, तर तुम्ही कसं इन्स्पायर झालात की तुम्हाला कॅन्सर पेशंटला मदत करायची? मी जॉईन झाले तेव्हा माझं इकॉनॉमिक्स एज्युकेशन होतं. तर मेडिकलचा बॅकग्राऊंड नसल्यामुळे काही मेडिकल वर्ड्स पण माहीत नव्हते. जॉईन झाले आणि डायरेक्टली मला त्या दिवशी मला आठवते, जाम मिल अशी होती इथे लालबागला. तर तिथे त्या कॅम्पला मला पाठवलं गेलं, कारण पण मला फॉर्म पण तो भरता येत नव्हता. पण त्या तिथे माझ्या ज्या मेडिकल डायरेक्टर होत्या, माझं अक्षर जरा बऱ्यापैकी होतं, त्यामुळे त्यांना ते आवडलं आणि ते म्हणाले अतिशय सुंदर भरते. तो मला एक थोडासा क्ल्यू मिळाला की आपण काहीतरी करू शकतो. आणि मग मी माझे लॅब टेक्निशियन होत्या, तिला विचारून विचारून ते मेडिकल फॉर्म मग त्याची माहिती करून घेतली आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला आता थोडं शिकलं पाहिजे. मी माझ्या जे सिनियर होते त्यांच्यावर लेक्चर्सला जायची. तर त्या कशा लेक्चर्स देतात ते सगळं बघत होते, कान आणि डोळे उघडे ठेवलेले, आणि त्याच्यामुळे ती माहिती मिळत होती. आणि जेव्हा मी बघत होते तेव्हा मला कळलं की हे हे अतिशय चांगलं काम आहे, ह्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं करू शकतो. आणि त्या मग त्याच्यामध्ये एकदा मला असंच त्यांनी सांगितलं की तू आता लेक्चरला जा. अक्षरशः त्यावेळेला माझ्या पोटात गोळा आला की मी कसं काय लेक्चर करणार. मी काय मेडिकल ग्रॅज्युएट नाही, पण मला ते लेक्चर होतं NAB मधलं, म्हणजे ब्लाइंड लोकांसाठी द्यायला. हो. आणि यू वोंट बिलीव्ह, मी ते लेक्चर अतिशय चांगलं दिलं आणि त्या लेक्चरला ब्लाइंड असले तरी ते अनएज्युकेटेड नव्हते, होते. सगळे एज्युकेटेड होते, CA होते, डॉक्टर्स होते, सगळं. पण माझं लेक्चर त्यांना आवडलं. काही म्हणजे मी दिलं असं उत्स्फूर्तपणे दिलं, मनापासून दिलं आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी परत परत ते मला बोलवायला लागले त्या लेक्चर्ससाठी. आणि अशा पद्धतीने मग मी कम्युनिटी वगैरे असं माझे लेक्चर्स करायला लागले. आणि कॉन्फिडन्स यायला काय, तुम्हाला जेव्हा माहिती असते एखाद्या विषयाची, मग तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला ते करू देतो. आणि त्या पद्धतीने मग मी सगळीकडे लेक्चर्स आणि कॅम्प्सच्या माध्यमातून फिरत गेले. आणि एक वेळ अशी आली की 2000 मध्ये
पूर्ण डिपार्टमेंटची जबाबदारी माझ्यावर पडली. हो. तर आणि माझे जे सिनियर होते त्या सोडून गेल्या. आणि त्यामुळे मला आता असं समोर दिसलं की आता आपल्याला सगळं बघायचं, फक्त तुम्हाला कॅम्प आणि हे नाही तर ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी आली मला. त्या डिपार्टमेंटची डायरेक्टर झाली मी त्यावेळेला. आणि मग मात्र मी चॅलेंज घेतलं, स्वीकारलं ते. आणि पहिलंच मी ऍक्टिव्हिटी केली पवन हंस बरोबर. आमच्या कॅन्सर पेशंट्सना हेलिकॉप्टरनी फिरवून आणलं. हो. त्यावेळेला मुंबई सीलिंग नुकतंच झालेलं होतं. आणि ते हा. पहिलं हे होतं, माझं काम होतं की जिथून माझ्या कॅन्सरच्या छोट्या मुलांना, जवळजवळ 25 मुलं होती, त्यांना आम्ही फिरवून आणलं पूर्ण मुंबईभर. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या फर्स्ट पेजवर त्यांनी ते पब्लिश केलेलं. आणि म्हणजे अतिशय सुंदर तो एक्सपिरियन्स होता की खूपच त्याचं कौतुक केलं आणि खूप जास्ती लोकांपर्यंत ते पोहोचवलं. आणि मग प्रत्येक वर्षी आम्ही ते करत गेलो. आणि मग मला एक चांगला कॉन्फिडन्स आला की आता आपण काहीतरी करू शकतो आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या मी माझ्या कॅन्सर. व्ह्युअर्सना सांगू इच्छिते की मॅडमनी सीपीए सोबत ऍडमिनिस्ट्रेशन त्यांनी सांभाळलंय, त्यांनी फंड रेझिंगचे इव्हेंट सांभाळलेले आहेत, त्यांनी कॅन्सर डिटेक्शन कॅम्पचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळलंय, कॅन्सर अवेअरनेसवर काम केलेलं आहे. आणि देश विदेशात जे कॅन्सर बाबतीमध्ये जे कॉन्फरन्सेस होतात, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि कॅनडा, ह्या ठिकाणी सुद्धा त्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळं नॉलेज अपडेट केलेलं आहे. आणि आणि तर मी आता ह्या प्रसंगी सांगू इच्छिते की मॅडमला खूप ठिकाणी त्यांचा सत्कार पण केलेला आहे. म्हणजे नागालँड मध्ये त्यांनी जे इंटिरियरला जाऊन कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प केला होता, तर तिथल्या गव्हर्नर जे होते तिथले राज्यपाल, त्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यांना स्त्री शक्ती पुरस्कार पण मिळालेला आहे सूर्यदत्त इन्स्टिट्यूट तर्फे. आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राजभवन मध्ये मॅडमचा सत्कार केले. डायग्नोस्टिक डिपार्टमेंट की एग्जीक्यूटिव डायरेक्टर है। कैंसर स्क्रीनिंग सेंटर को बढ़ावा देना आपका उद्देश्य है। कैंसर मरीजों के लिए इंफॉर्मेशन सेंटर और हेल्पलाइन सेवा शुरू करना चाहती है। जरूरतमंद कैंसर मरीजों की हर संभव सहायता करने के लिए आप तत्पर हैं। आणि हे खूप मोठी अचिव्हमेंट्स मी तर म्हणते. आपण मॅडम कडून थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती घेऊया. काय होतं, ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही अतिशय मनापासून काम करता, तर त्यामुळे आणि आपलं पॅशन, आपलं घर समजून काम करता, तेव्हा तुम्हाला संधी मिळायला काही कठीण जात नाही. देश विदेशात आम्ही निरनिराळ्या ह्या तुम्ही जे नावं सांगितले त्या सगळ्या कंट्रीज मधनं मी गेली आहे. आणि इथल्याही कितीतरी इंडियामधली पण कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत. ह्याच्यातनी काय होतं की तुमचं नॉलेज अपडेट होतं. पण एवढं काम आहे, आपण एवढं काम केलेलं आहे, त्याच्या कम्पेअर टू बाकीच्या कंट्रीज मधनं एवढं काम होत नाही, कारण त्यांचं तेवढं पॉप्युलेशन नाहीये आणि तेवढं त्यांना ज्ञान पण नाहीये. मी तुम्हाला सांगते, मी कॅनडामध्ये गेले तेव्हा कॅनडामध्ये त्यांनी जवळजवळ बरेच सायंटिस्ट होते, केअर गिव्हर्स होते, खूप जण, म्हणजे 700 क्राऊड होतं जवळजवळ. आणि त्या 700च्या क्राऊडमध्ये त्यांनी नंतर लास्टला एंडला क्वेश्चन आन्सर सेशन ठेवलेलं. आणि ते एक फॉर्म दिलेला आम्हाला आणि तो भरायला लावला आम्हाला. आणि त्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये जे आन्सर होतं, एक फंडरेझिंगवर आन्सर त्यांनी. आम्ही इथे कितीतरी प्रकारे फंडरेझिंग हे मॉनिटर करत असतो आणि इम्प्लिमेंट करत असतो. काय वेगळं गोष्ट करू मग आपल्याला आपल्या डिपार्टमेंटसाठी, आपल्या पेशंटसाठी फंडिंग मिळेल म्हणून. तर ती फंडरेझिंग स्ट्रॅटेजी बद्दल मला लिहायचं होतं, त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं. तर मी त्या स्ट्रॅटेजीवर लिहिलं. तर ते रिझल्ट अनाऊन्स झाले, तर त्याच्यामध्ये ते माझं नाव घेत होते. मला असं वाटलं माझं काय, एवढी मोठे सायंटिस्ट आणि सगळे डॉक्टर्स आणि सगळे बसलेले आहेत मेडिकल फील्ड मधले, फ्रॅटर्निटीतले. तर पण त्यांनी माझं हे घेतलं आणि माझ्या त्या क्वेश्चनच्या आन्सरला मला पहिलं प्राइज मिळालं.
मिळालं. हो. आय वॉज ऑल्सो व्हेरी सरप्राईज. एवढ्या अच्छा. लोकांमधनं त्यांनी मला बोलावलं आणि ते ऑनर केलं. हा तर हा हा म्हटलं मग आपली फंड रेझिंग स्ट्रॅटेजी ही त्या लोकांना पण अपील होऊ शकते. म्हणजे हो हे कितीतरी हे आहे, कारण कितीतरी गोष्टी आपण करू शकतो बरोबर. की जे दुसऱ्याला अपील होऊ शकतं, आणि ती इम्प्लिमेंट केली तर त्याच्यातनं कितीतरी प्रकारचे फंडिंग होऊ शकतं. आणि हे आम्हाला इथे छोट्यापासून, कारण आमची ऑर्गनायझेशन तेव्हा तशी फार मोठी नव्हती, वेगळ्या माध्यमातून फंड रेझिंग करत होतो. गोष्ट केल्यामुळे लोकांकडनं आपण जर काही मागितलं, कारण मी माझं नेहमी एक ब्रीफ ठेवलंय की मी माझ्यासाठी काही नाही मागत आहे, मी माझ्या पेशंटसाठी आणि माझे जे इतर लोक आहेत त्यांना जी गरज आहे ती लक्षात घेऊनच आम्ही मागत असतो. त्यामुळे मग मागताना मला लाज वाटत नाही, कारण का हे आपल्यासाठी नाहीये, आपल्यासाठी हे केलं. त्यांच्यासाठी आहे. बरोबर. त्यामुळे आणि माझा आणखीन एक हे आहे, ब्रीद आहे की माझ्यामध्ये परमेश्वर आहे, त्याला काहीच अशक्य नाही. तर बरोबर. आपल्यामध्ये परमेश्वर असेल तर त्याला काय अशक्य आहे. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस. तर ह्या ह्या माझ्या मनामधल्या ह्या गोष्टी मी अगदी ठाम हे केलेल्या आहेत, आणि त्या पद्धतीने मी माझा जीवन प्रवास करत असते. आणि जास्तीत जास्त लोकांना मदत व्हावी यासाठी माझ्याकडनं थोडा बहुत काही होईना तो प्रयत्न करत असते. मी 35 वर्षापूर्वी जॉईन केलं तेव्हा फार कमी कॅन्सर दिसत होता. कितीतरी कॅन्सर हे आता रायझिंग कॅन्सर आहे, पण जेव्हा आता बघाल तेव्हा त्या काळामध्ये तर कमी होता. मग आम्ही ते शिकत शिकत गेलो ह्याच्यामधनं, आणि मग आता आम्हाला कुठेही गोष्टी बोलायला वगैरे आणि काय करायला पाहिजे, त्याच्यावर इम्प्लिमेंट काय करायला पाहिजे, लोकांना त्याचा कसा फायदा होईल, या गोष्टी हे करताना कठीण जात नाही. म्हणजे आम्ही अजूनही, मी म्हणते, प्रत्येक व्यक्ती ही आयुष्याच्या एंडपर्यंत शिकत असते. बरोबर. आणि ते शिक्षण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, आम्हाला प्रत्येक आमचा कॅम्प असतो किंवा प्रत्येक आमची ऍक्टिव्हिटी असते, ती आम्हाला शिकवून जाते की आता पुढच्या वेळेला आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर त्या जास्त चांगल्या होतील पुढच्या आपल्या आणि कार्यक्रमामध्ये. तर आपल्याला हे, स्वतःला अपडेट करत राहणं खूप चांगली गोष्ट असते, म्हणजे काळानुसार आणि ते बदलणं. करायलाच पाहिजे प्रत्येकाने, नाहीतर तुम्ही तिथेच तुमचं स्टॅग्नंट होऊन जाईल तुमचं लाईफ. तर तसं होता कामा नये. तर प्रत्येकाची ही जी शिकण्याची प्रवृत्ती आहे ती चालूच ठेवायला पाहिजे. हे मी ह्या माझ्या एवढ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये शिकले. मला एक आयुष्याचा गोल भेटलाय, एक ध्येय भेटलेलं आहे. तुमच्या जीवनाला काहीतरी एक सार्थक द्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायला लागतील. आणि त्यामुळे आम्ही वेळेची मर्यादा बाळगत नाही, कारण जर वेळेचं कट टू कट तुम्ही केलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही नाही. करू मग शकत. तुम्ही ते एखाद्या क्लेरिकल वर्क सारखं कराल. बरोबर. तर बियॉन्ड दॅट जर तुम्हाला काहीतरी अपेक्षा काही. असेल, तुमच्या लाईफला काहीतरी एक तुम्ही म्हणाला तसं गोल असायला पाहिजे. तर बरोबर. मी माझं गोल तेव्हा सेट केलेलं वेन आय जॉईन इन दी ऑर्गनायझेशन. तर मला असं वाटत होतं की मला त्या स्टेजवर राहायचं नाहीये, आय वॉन्ट टू एक्सपांड माय सेल्फ. तर येस. मग त्या पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला, आणि मी त्या पद्धतीने कष्टही केले. आणि मला वाटतं आता थोड्या बहुत प्रमाणात जे काही आहे तर ते त्याचंच फळ असेल. नक्की नक्की. जर्नीच्या बाबतीमध्ये आपण ऐकलं आणि खूप ट्रुली इन्स्पायरिंग होतं. माझ्यासाठी तर खूपच, मला खूप छान वाटलं आज त्यांच्यासोबत बोलून. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 नक्कीच बघा ह्या NGOचे पूर्ण काम समजण्यासाठी. मित्रांनो, आज ह्या पॉडकास्टमधून मला हे समजलं की हिलिंग म्हणजे फक्त मेडिसिन नाहीये. ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलाय त्यांना खूप खूप धन्यवाद. जे माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनवर क्लिक करावं, माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.